मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. इथे मैपतला अर्जुन आणि सायलीला एक्सपोला आलेलं बघून काही चैन पडत नसते. तो लगेच प्रियाला फोन करतो. प्रिया त्यावेळेला झोपेतच ती बडबडते, हा मैपत मला झोपूही देत नाही. ती त्याचा फोन उचलते आणि म्हणते गुड मॉर्निंग. तेव्हा मैपत म्हणतो गुड मॉर्निंग. कसं आहे ना, माझी मॉर्निंग तर गुड झालेलीच आहे. कसं आहे, तुझ्यावर जास्त भरोसा टाकला की नाही मी असा बिनघोर असतो, माझ्या डोक्याला काही तापच राहत नाही. तेव्हा प्रिया म्हणते पहाटे पहाटे माझं कौतुक करायला फोन केलात. तेव्हा मैपत म्हणतो पहाट, अरे हा, तुमच्यासाठी पहाटच असेल नाही. तुमची झोपमोड झाली का राणी साहेब? या गुलामाला माफ करा. आता प्रायचित्त करायला म्हणून लवकरात लवकर मला भेटायला या. तेव्हा प्रियाला इकडे काहीच माहित नसतं अर्जुन सायली पोहोचले आहेत वगैरे. ती अति एक्साइटमेंट मध्ये म्हणते काय माझा प्लॅन सक्सेसफुल झाला म्हणून मला पार्टी बिटी द्यायला बोलवत आहे की काय? चालेल चालेल, येते मी पार्टीला. तेव्हा मैपत म्हणतो देणार, मैपत शिकरे पार्टी देणार, 113% देणार. तुम्ही एवढं भारी प्लॅनिंग केलं, एवढा भारी बंदोबस्त केला, तरी सुद्धा अर्जुन आणि सायली एक्सपोला पोहोचले, मग पार्टी तर देणार ना. हे ऐकून प्रियाला खूप मोठा धक्का बसतो. ती लगेच उठून बसते आणि म्हणते काय, अर्जुन आणि सायली एक्सपोला पोहोचले, हे कसं शक्य आहे? तेव्हा मैपत म्हणतो असं कसं झालं, असं कसं होईल, या सगळ्याची उत्तर तू मला इथे येऊन द्यायची आणि मग खास मैपत शिकरेच्या अंदाजमध्ये पार्टी घ्यायची. तेव्हा प्रिया एकदम घाबरते, म्हणते नको 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 नको, पार्टी नको, इथे काय गोंधळ झालाय तो बघते मी आणि लगेच एक्सपोला पोहोचते. असं म्हणून ते दोघे फोन ठेवतात. आता प्रियाची काय वांदे होणार आहेत. मैपत त्याच्या अंदाजमध्ये गाणं बिणं गाऊन बंदुकीच्या गोळीनं प्रियाला पार्टी देईल का, हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा. ठरलं तर मग.